राम राम मंडळी, डॉक्टर राजेश शिनामदेवराव यार म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळूनेरमध्ये आज आपण पुन्हा परेश चिटणीसशी बोलणार आहोत, जो फॉरेन्सिक एक्सपर्ट आहे, हँडरायटिंग ॲनालिसिस करतो, दॅट इज कॉल्ड ग्राफोलॉजी. परेश, राम राम. राम राम सर. परेश, आपण मागच्या आठवड्यात हँडरायटिंग ॲनालिसिसबद्दल काय बोललो ते थोडक्यात एकदा सांग, मग आपण सुरू करूया. हस्ताक्षर हा आपला स्वभाव दाखवत असतो. स्वाक्षरी ही आपण दुसऱ्यांसाठी करतो, ज्याच्यात आपण स्वतःला आपली ओळख काय असावी याप्रमाणे आपण आपली स्वाक्षरी बनवत असतो. पण आपल्याला कळत नाही की आपण आपल्या हस्ताक्षर आणि स्वाक्षरीतून काय एक्सप्रेस करतोय. ते हँडरायटिंग ॲनालिसिसमधून आपल्याला समजून येतं. याबद्दल आपण मागच्या आठवड्यात गप्पा मारत होतो. ग्राफोलॉजी हे सायन्स कुठून आलं, कसं आलं? याचा अभ्यास कॅमिलो बाल्डी नावाच्या एका सायकोलॉजिस्टनी करून पहिलं पुस्तक लिहिलं होतं. पण 1800च्या शतकामध्ये म्हणजे 17-18 सेंचुरीमध्ये हे झालं. आणि तत्कालीन त्याच काळात एक 50 वर्षाचा फरक असेल. भारतामध्ये रामदास स्वामींनी जे दासबोध लिहिलं त्याच्यात एक लेखन क्रिया निरूपण म्हणून एक समास येतो. त्या समासात स्वामीजींनी सांगितलं आहे की हस्ताक्षर कसं असावं आणि त्याच्यामुळे स्वभाव कसा दिसून येतो आणि त्याची प्रॅक्टिस करणं का महत्त्वाचं आहे हे त्याच्यामध्ये एक चॅप्टर घेऊन म्हणजे समास घेऊन पूर्ण रामदास स्वामींनी त्याच काळामध्ये सांगितलेलं आहे. तर खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये पण गोष्टी की ते एक ओळ अशी आहे की ओळीला ओळ लागली नाही पाहिजे. तर ती का? तर जेव्हा ओळीला ओळ लागते तेव्हा तुमचं प्लॅनिंग चांगलं नसतं, जे की कॅमिलो बाल्डीनी त्या काळामध्ये पण लिहिलं होतं. या दोघांनी इंडिपेंडंटली हे डॉक्युमेंट्स बनवले किंवा हे ग्रंथ लिहिले. पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की कॅमिलो बाल्डीचा जो अभ्यास आहे तो जो जास्ती करून जेस्टाल्ट सायकोलॉजीशी रिलेटेड आहे. म्हणजे जेस्टाल्ट सायकोलॉजी इज लुकिंग ॲट अ पर्सन ॲज अ होल. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचं पूर्ण व्यक्तिमत्व टोटल बघतो, एक स्पेसिफिक भाग नाही बघत. आणि रामदास स्वामींनी एक स्पेसिफिक स्वभाव त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे की हस्ताक्षरातले शब्दांमधलं अंतर, ओळींमधलं अंतर, त्याचा झुकाव, तुम्ही खाडाखोड करतात त्याचा अर्थ काय होतो, लहानपणीचं अक्षर कसं असावं, म्हातारपणी त्याचा इफेक्ट काय होतो, या सगळ्या गोष्टी दासबोधामध्ये खूप चांगल्या मेन्शन केलेल्या आहेत. सो याची सुरुवात झाली तर हा अभ्यास 2 पद्धतीने होतो. जर्मनीमध्ये पण याचा अभ्यास सुरुवात झाली, फ्रान्समध्ये याची सुरुवात झाली. फ्रान्समध्ये ट्रेट मेथड डेव्हलप झाली, ज्याच्यामध्ये एकेका अक्षराचा अभ्यास केला जातो. म्हणजे टी अक्षर घेतलं, आयचा नुसता डॉट घेतला, टीची आडवी रेष घेतली, जी जे वाय ही अक्षरं घेतली, ती खाली जाऊन वर येणारी जी अक्षरं असतात यांचा अभ्यास हा फ्रान्समध्ये आणि US मध्ये पुढे जास्ती होत गेला. जर्मनीमध्ये ओव्हरऑल हँडरायटिंगचा अभ्यास केला गेला, ज्याचा उपयोग आपल्याला कुठल्याही लिपीचा अभ्यास करण्यासाठी होऊ शकतो. म्हणजे हस्ताक्षराचा झुकाव जो असतो तो कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला झुकाव दिसूनच येतो. मग तुम्ही कुठल्याही भाषेत लिहिलं तरी झुकाव दिसतोच, त्याची साईज दिसते. तर या ज्या गोष्टी आहेत याला जेस्टाल्ट ॲनालिसिस म्हणतात. याला ओव्हरऑल एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणता येऊ शकतं. आणि ट्रेट मेथड म्हणजे छोटे छोटे स्वभावगुण असतील, चिडकेपणा, रागीटपणा, उद्धटपणे उत्तर देणं, न ऐकणं कोणाचं, खूप परफेक्शनिस्ट असणं, डिटेल ओरिएंटेड असणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्षित होणं, कॉन्सन्ट्रेशन नसणं, या छोटे छोटे एक स्वभावगुण आहेत. तर याला ट्रेट मेथड म्हणतात सायकोलॉजीमध्ये. तर ट्रेट मेथडचा अभ्यास हा फ्रान्स आणि US मध्ये जास्ती झाला आणि जेस्टाल्ट मेथडचा अभ्यास हा जर्मनीमध्ये जास्ती डेव्हलप झाला. इंडियामध्ये जेव्हा याचा अभ्यास केला गेला तेव्हा आपण दोन्हीकडचं शास्त्र जे ते ॲडॉप्ट केलं आणि भारतामध्ये आता जे प्रॅक्टिशनर्स आहेत हे दोन्ही पद्धतीने वापर करतायत. भारतात कधी आलं? भारतामध्ये बरंच आधीपासून आहे. शंकराचार्यांच्या नोटेशन्समध्ये पण याचा उल्लेख येतो. बऱ्याच ठिकाणी याचा वापर शाळांमध्ये केला जातो. म्हणजे अगदी पु ल देशपांडेंच्या चितळे मास्तरमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात एका ओळीमध्ये 6 शब्दांपेक्षा जास्ती शब्द आले नाही पाहिजे. तर हा स्वभावाचा भाग आहे आणि तो त्या चितळे मास्तरांच्या स्वभावातही दिसतो की जेव्हा वर्ड स्पेसिंग जास्ती असतं तेव्हा माणूस एकटा असतो, त्याला एकटेपणाची जाणीव होते, तो थोडासा सोशल डिस्टन्सिंग नॅचरलीच करणारा असतो. तसा त्या चितळे मास्तरांच्या स्वभावातही गुण दिसतो आणि त्याच्या हस्ताक्षरामध्ये पण ते वाईड वर्ड स्पेसिंगमुळे ते दिसून येतं. तर याचा अभ्यास इथे जेव्हा भारतामध्ये व्हायला लागला, याचा क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये जास्ती करून व्हायला लागला सुरुवातीला आणि मग पर्सनॅलिटी असेसमेंट आणि सायकोलॉजीमध्ये त्याचा वापर व्हायला लागला. तू ॲज अ प्रोफेशन कसा वापर करतोयस याचा? याचा वापर आम्ही काउन्सिलिंगसाठी करतो. ट्रेनिंग्समध्ये आम्ही काउन्सिलर्सला ट्रेन करतो की सायकोलॉजीमध्ये याचा कसा वापर केला जाऊ शकतो, लोकांना मार्गदर्शन समुपदेशन करायला याचा वापर कसा केला जाऊ शकतो. म्हणजे अगदी पॅरेंटिंग असो, मरायटल काउन्सिलिंग असो, चाइल्ड अपब्रिंगिंग असो, स्कूलिंगमध्ये याचा वापर केला जातो. तसंच सायकोलॉजिस्ट बरेच जण याचा वापर डिप्रेशन आयडेंटिफाय करायला, सुसायडल टेंडन्सीज आयडेंटिफाय करायला करतात. आम्ही बऱ्याचदा नाशिकमध्ये आपल्या NDMVPचे जे BEd DEd करणारे टीचर्स आहेत, म्हणजे जे आता टीचर्स होणार आहेत शिकून, त्यांच्यासाठी याचे ट्रेनिंग प्रोग्राम्स रेग्युलरली कंडक्ट करतो. निलिमाताई ते रेग्युलरली ठेवतात
कारण आपला उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांपर्यंत पोचून जर का कोणामध्ये या टेंडन्सीज असतील तर ते आयडेंटिफाय करून त्यांना आपण रेक्टिफाय करू शकलो पाहिजे. कारण आज आपण ज्या केसेस पाहतोय सुसाईडच्या, डिप्रेशनच्या, ही मुलं शाळेत असताना शिक्षकांबरोबर 10-10 वर्ष असतात, पण आपल्याला ते कधी आयडेंटिफाय होत नाही, कारण गर्दीमध्ये आपण त्याला इंडिव्हिज्युअल म्हणून बघू शकत नाही. हस्ताक्षराला आपल्याला ॲक्सेस असतो, पण हस्ताक्षरातून त्या व्यक्तीचं काय व्यक्तिमत्व समजतं हे आपल्याला कळत नसतं. त्यामुळे आम्ही ते टीचर्सला ट्रेनिंग देतो, जेणेकरून ते मुलांचं हस्ताक्षर बघून त्यांना रेफर करू शकतात शाळेच्या काउन्सिलरकडे. कारण आज शाळांमध्ये काउन्सिलर्स आहेत, पण प्रॉब्लेम कोणाला आहे हे आयडेंटिफाय करणं टीचर्सला अजून जमत नाही. तिथे याचा वापर केला जातो. त्यानंतर कॉर्पोरेटमध्ये याचा एम्प्लॉई असेसमेंटसाठी वापर केला जातो. नाशिकमधले बरेचसे ज्वेलर्स याचा वापर एम्प्लॉई असेसमेंटसाठी करतात, कारण बऱ्याचशा पेढ्यांमध्ये असं दिसून आलंय, म्हणजे रिसेंट केसेस पण नाशिकमध्ये अशा झाल्यात की विश्वासू व्यक्तीने विश्वासघात केला आणि लाखांचे गडबड झालेले आहेत. मग अशा वेळी जेव्हा तुम्हाला विश्वासू कारिगर पाहिजे आहेत, सेल्समन पाहिजे असतात, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास टाकतात, तर तेव्हा तुम्हाला त्यांचं पर्सनॅलिटी असेसमेंट करणं फार आवश्यक होतं. आम्ही बऱ्याचशा कंपनीजबरोबर काम करतो, क्रॉम्प्टन ग्रीव्हसारख्या कंपनीजबरोबर आम्ही काम करतो, जिथे एम्प्लॉई असेसमेंटमध्ये ते हे वापरतात, जेणेकरून तुम्हाला फक्त त्यांचं जॉब डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले स्किल्सच नाही, तर त्यांची पर्सनॅलिटी पण समजते. कारण मी नेहमी म्हणतो, यू आर हायर्ड फॉर स्किल्स अँड फायर्ड फॉर बिहेवियर. ओ, व्हेरी नाईस लाईन. कारण घेताना आपण फक्त स्किल बघतो, तुला येतं का हे काम, चल ये. पण मग तो त्या व्यक्तीचा त्रास का होतो तुम्हाला? कारण त्याचा स्वभाव मॅच होत नसतो तुमच्या कल्चरला, आणि एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या ऑर्गनायझेशनचं कल्चर खराब होतं. त्यामुळे बघतानाच, घेतानाच जर का तुम्ही त्याचं हँडरायटिंग सिग्नेचर बघितलं आणि तुम्हाला जर का बिहेवियर समजलं, तर तुम्ही वाईज डिसिजन घेऊ शकतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये रिक्रुटमेंटसाठी नाही, पण डाऊन सायझिंगसाठी याचा वापर केला जातो, की कोण आपल्या जास्ती कामाचं नाही आहे, किंवा कोणाला जर कमी करायचं असेल तर कोणाला कमी केलं पाहिजे आणि कोणाला आपण या काळातही रिटेन केलं पाहिजे, कारण त्याचा स्वभाव चांगला आहे. तर यासाठी पण त्याचा सध्या वापर केला जातो आहे. तसंच एज्युकेशनमध्ये स्वतःला समजून अकॅडमिकली इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा कुठल्या करिअरमध्ये माझा इंटरेस्ट जास्ती आहे हे समजण्यासाठीही याचा वापर केला जातो. बरेच जण याला हॉबी म्हणून शिकतात, बिकॉज दिस इज अ व्हेरी नाईस आईस ब्रेकर. म्हणजे मी जर तुमच्याशी बोलतोय आणि मी माझ्याबद्दल बोलण्यापेक्षा तुमच्याबद्दल जर का मी बोलत असेल तर तुम्हाला जास्ती आवडेल. त्यामुळे हस्ताक्षर हे तुम्हाला हा ॲक्सेस इतका पटकन देतं की अनोळखी व्यक्तीला भेटल्यावरती तुम्ही त्याचं हस्ताक्षर, स्वाक्षरी बघून त्याच्याबद्दलच तासभर बोलतात आणि त्याला इतकं सुखावल्यासारखं वाटतं की माझ्याबद्दल हा अनोळखी माणूस इतकं छान बोलला, इतक्या जवळून बोलला, इतक्या खोलवर त्याला समजते. तर हे एक हॉबी म्हणून खूप चांगलं आहे. हे तुम्हाला सोशल रिलेशन्स डेव्हलप करण्यासाठी खूप चांगलं आहे. स्वतःला समजण्यासाठी पण याचा खूप उपयोग केला जातो. मला एक सांग, तुझ्याकडे जेव्हा क्लायंट येतो पहिल्यांदा आला, तर व्हॉट एक्झॅक्टली यू पीपल डू? ओके, सो क्लायंट जनरली कम्स टू अस विथ सम प्रॉब्लेम्स. यू मीट 1-to-1? हो हो. और अदरवाइज यू जस्ट आस्क फॉर द पेपर? नाही, मग त्याचं हे नाही होत तुझं? आता समजा मी तुझ्याशी बोललो अर्धा तास आणि त्याच्यानंतर मी लिहून दिलं, तर माझं फर्स्ट इम्प्रेशन आणि पेपरवरचं इम्प्रेशन ते क्लॅश नाही होत? या, सो दिस इज कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ बायस अँड परसेप्शन, की मी तुम्हाला बघून एक परसेप्शन बनवतो आणि मग हस्ताक्षरात मला वेगळंच दिसतं. त्यामुळे आम्ही जनरली पहिले ॲनालिसिस सांगतो आणि मग त्यांना बोलायला सांगतो, म्हणजे त्यांना ते किती पटतंय. कारण काय होतं, तुम्ही जर माझ्याशी तासभर बोललात आणि नंतर म्हटलात चला आता आपण ॲनालिसिस करू, आणि मग मी जर का सांगायला लागलो, तुम्ही म्हणणार की अरे हे तर आपल्या गप्पांमधूनच तुला कळतंय. सो टू अवॉइड दॅट आम्ही हस्ताक्षर विश्लेषण पहिले करतो, सांगतो त्यांना की आम्हाला तुमच्या रायटिंगमधून काय समजतंय. अच्छा, पहिले क्लायंट आल्यावर काय होतं? ओके, तर आल्यावरती पहिले आपण 1.5 पानभर त्यांच्याकडनं लिहून घेतो. तर ते 1.5 पान म्हटल्यावरच लोक म्हणतात बापरे 1.5 पान लिहायचं, आणि मनाने लिहायचं असतं, मनाने, कॉपी न वॉट एव्हर. म्हणजे पिक्चरची स्टोरी लिहा, पिक्चरची स्टोरी, काहीच नाही सुचलं कोणाला तर मग आम्ही काहीतरी इंटरेस्टिंग सांगायचं म्हणून म्हशीचे आत्मवृत्त वगैरे असं लिहायला सांगतो. निबंध. निबंध. मग मजा येते लोकांना. मग त्याच्यामध्ये काय होतं की जेवढा इंटरेस्टिंग टॉपिक तुम्ही घ्याल तेवढं रायटिंगमध्ये ती पर्सनॅलिटी जास्ती चांगली कळते. कारण व्हॉट वी वॉन्ट इज यू शुड नॉट फोकस ऑन द हँडरायटिंग, यू शुड फोकस ऑन द कंटेंट वाईल रायटिंग. आणि मग प्लेन पेपरवर का लाईन्सच्या पेपर? अनरूल्ड पेपरवरती आपण सॅम्पल घेतो, कारण रूल्ड पेपरवरती घेतलं तर काही आस्पेक्ट्स त्याच्यात समजत नाही. ऑफकोर्स त्याच्यात काही वेगळ्या गोष्टी समजतात. काय फरक आहे दोघांचे? रूल्ड पेपर, आता रूल्ड पेपर असा शब्द जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा दॅट इज फॉलोईंग सम रूल्स. म्हणजे तुम्ही तिथे कुठेही नाही लिहू शकत. जसं शाळा कॉलेजमध्ये रूल असतो, म्हणजे मी इतिहासाच्या विषयाला ड्रॉइंग नाही करू शकत आणि मी लेक्चर चालू असताना डबा नाही खाऊ शकत. तसे ते रूल्स आहेत, त्या लाईनी आखलेले आहेत आणि मला त्याच्यामध्येच जे काय करायचं ते करायचं. तर मी स्वाभाविकपणे रूल्समध्ये कसा वागतो, नियम असताना मी कसा वागतो हे तुम्हाला रूल्ड पेपरवरती दिसेल.
त्याच्यामुळे जर का माझी शिस्त, माझं डिसिप्लिन, माझं रूल फॉलोईंग जर तुम्हाला बघायचं तर तुम्ही माझं अक्षर रूल्ड पेपरवर बघायला पाहिजे. पण स्वच्छंदपणे मी कसा विचार करतो, जेव्हा मला पूर्ण फ्रीडम असते तेव्हा मी स्वतःला कसं एक्सप्रेस करतो हे बघायचं असेल तर तुम्हाला पूर्ण तो जो प्रिंटिंगचा आपण A4 पेपर कोरा वापरतो तशा याच्यावरती माझं अक्षर तुम्हाला घ्यावं लागेल. मग तू दोन्ही घेतोस का? आम्ही दोन्ही घेतो. एक 1.5 पेज सॅम्पल घेतो आणि एक छोटंसं वहीचा कागद जसा असतो त्याच्यावरती पण सॅम्पल घेतो. ओके. मग म्हणजे आता रूल्ड पेपरची गंमत अशी असते की काही जण ते 2 रेषांच्या मध्यभागी लिहितात, रेषेला टच न करता. या लोकांना फ्रीडम खूप हवी असते आणि त्यांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायला आवडतं. रेकग्निशन खूप हवी असते. सो दे विल डू एव्हरीथिंग टू गेट दॅट रेकग्निशन. तर 2 रेषांच्या मध्ये असे लिहिणारे. काही लोक रेषा असल्या तरी त्या रेषांना जुमानत नाही, कुठेही लिहितात. त्याला लाईन ब्रेकिंग म्हणतात, कुठेही लिहायचं. सो लाईन ब्रेकिंग करणारे हे रूल ब्रेकिंग करणारे असतात. शिस्तीचं पालन करत नाही. सो बऱ्याचदा याचा फोरेन्सिकमध्ये वापर केला जाऊ शकतो की कोण रूल ब्रेकिंग आहे. जर का रूल ब्रेकिंगची केस झालेली असेल की नियम स्ट्रिक्ट असतानाही कोणीतरी नियमांचं पालन केलेलं नाही, कोण आहे तो शोधायचा असेल तर आपण रूल्ड पेपरवरती जेव्हा लिहायला लावतो तेव्हा काही ओळी, जेव्हा ते मजकूर लिहित असतात तेव्हा काही ओळी लाईन ब्रेक करायला लागतात. मग तिथे लक्षात येतं की हा व्यक्ती रूल ब्रेक करणार आहे, यांनीच काहीतरी केलेलं असायची शक्यता आहे. मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन पुढे इंटरोगेशन केलं जातं आणि त्यातून त्या गोष्टी समजतात. सो असं रूल्ड पेपरचा तो स्पेसिफिक उपयोग असतो. जनरली आपण जेव्हा क्लायंटकडनं घेतो तेव्हा अनरूल्ड पेपर आणि रूल्ड पेपर दोन्ही घेतो. सह्या 3-4 वेळा घेतो कारण व्हेरिएशन येऊ शकतं सहीमध्ये. आणि त्यानंतर मग आपण त्याचा अभ्यास करतो. त्यांना लगेच तिथेच आपण सांगतो की हस्ताक्षरात काय दिसून येतंय, कुठून दिसून येतंय. किती वेळ लागतो अनालिसिस तुला? अनालिसिस करायला एक 5-10 मिनिटं लागतात. हां, एक्सपर्ट झालायस. येस. तर बघायला कुठल्याही ग्राफोलॉजिस्टला, म्हणजे मीच असं नाही, कुठल्याही ग्राफोलॉजी 1-2 मिनिटामध्ये सगळं चित्र समजतं. पूर्ण समजतं? अगदी. हो. क्या बात आहे. इट इज लाईक एका स्वॅपमध्ये तुम्हाला एक झलक मारली की बस. म्हणजे आम्ही तर टीचर्सला हेच सांगतो की तुम्ही जेव्हा वर्गामध्ये एक फेरफटका मारतात, सगळ्या मुलांचे हस्ताक्षर तुम्ही तिथेच बघून वह्यांमध्ये तुम्हाला पटकन कळून येऊ शकतं की कोणाला प्रॉब्लेम आहे, कोणाला नाही. परेश, किती सुंदर आहे रे हे. म्हणजे लहानपणीच जर तुम्हाला त्याच्या हँडरायटिंगवरनं जर एवढं सगळं समजत असेल तर लहानपणीच मुलाला किती तुम्ही सुधरवू शकतात. हो. अँड दिस शुड बी अ प्रॉपर सब्जेक्ट फॉर B.Ed आय थिंक. येस, इट इज नॉट, बट व्हॉलंटरीली बऱ्याच B.Edच्या Organization कॉलेजेसमध्ये हे शिकवलं जातं. म्हणजे आपल्याकडे अशोका आहे, NDMVP आहे. इथल्या टीचर्सनी शिकून ते तिथल्या म्हणजे B.Edला शिकवणारे टीचर्स हे B.Edच्या टीचर्सला ट्रेन करतात. क्या बात आहे. परेश चिटणीस ग्राफोलॉजी, हँडरायटिंग अनालिसिस, फॉरेन्सिकमध्ये काम करतोय. म्हणजे तू पोलीस बरोबर सुद्धा काम करतोस. हो. काय एक्सपिरियन्स, काय अनुभव सांगता आले तर? ओके. पोलिसांबरोबर आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर्स बरोबर बऱ्याचदा काम करायची संधी येते. आर्मी बरोबर पण मी काम केलेलं आहे. आर्मी बरोबर सुद्धा? येस. सो कधी कधी अनॉनिमस लेटर्स येतात, वॉल रायटिंग्स असतात. वॉल रायटिंग म्हणजे कोणीतरी भिंतीवर काहीतरी लिहून जातं. निनावी पत्र लिहितात, धमकीची पत्र असतात, एक्स्टॉर्शन लेटर्स असतात, बऱ्याचदा सुसाईड लेटर्स असतात. तर याचं जेन्युइननेस किती आहे ते ओळखण्यासाठी किंवा त्याचा ऑथर कोण आहे, कोणी लिहिलेलं असू शकतं हे ओळखण्यासाठी बऱ्याचदा आम्हाला बोलवलं जातं. बऱ्याच केसेस असतात जिथे म्हणजे आर्मीमध्ये अशा कॉन्फिडेन्शियल केसेस असतात की जिथे लेटर आलेलं असतं त्याला किती महत्त्व द्यावं आणि किती महत्त्व न द्यावं. त्याच्यातला मजकूर वाचला तर असं वाटतं की याला महत्त्व दिलं पाहिजे, पण मग ते खरंच महत्त्व देण्यासारखं आहे की नाही किंवा हे आपल्याच कुठल्या व्यक्तीने लिहिलं आहे का, यासाठी पण याचा वापर केला जातो. हे पण अशा वेळेस किती एक जबाबदारीची जाणीव होत असेल का रे? हो. म्हणजे एखादा माणूस तुमच्यावर इतका संबून असतो जवळजवळ. खरं. सो हे खूप जबाबदारीचं काम असतं कारण आपल्या एका वाक्याने कोणाचं तरी करिअर खराब होऊ शकतं किंवा प्रॉब्लेम होऊ शकतो, याची जाणीव ठेवून स्टेटमेंट करावी लागते. बऱ्याचदा केसेस इतक्या कॉन्फिडेन्शियल असतात की आम्हाला इन्व्हॉल्व करता येऊ शकत नाही. तेव्हा आम्ही ट्रेनिंग्स देतो. आपल्याकडे देवळालीला आर्मी ऑफिसर्सला आपण ट्रेनिंग देतो जेणेकरून त्यांना जर का काही असं कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स असतील जे म्हणजे ते बाहेरच्यांना सिव्हिलियन्सला दाखवू शकत नाही. सिव्हिलियन्सला ते नाही दाखवता येत, मग त्यांच्या ऑफिसर्सला आपण ट्रेनिंग केलेले तिथे. ती लोक ॲनालिसिस करतात आणि काही त्यांना मार्गदर्शन लागलं तर मग ते फक्त विचारतात, पण त्यांना डॉक्युमेंट्स दाखवता येत नाही. मग अशा वेळी ते त्यांचे ऑफिसर्स इंटरनल इन्व्हेस्टिगेशन करतात. तसंच कोर्टामध्ये किंवा बँक्समध्ये इन्शुरन्सचे डॉक्युमेंट्स हे खूप फोर्ज होत असतात. तिथे बऱ्याचदा आमचा रोल असतो. म्हणजे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स असतात, विल असतं, मृत्यूपत्र ज्याला म्हणतात. तर हे व्यक्ती गेल्यानंतर एकाच व्यक्तीचे 2-3 मृत्यूपत्र असतात. मग ती त्याच व्यक्तीने लिहिलेली असतात वेळोवेळी किंवा मग 2 वारसदारांनी वेगळी वेगळी करून एखाद्याचं ते खोटं असतं. पण कोर्ट तुमचं म्हणणं ग्राह्य धरतं? हो, कोर्टामध्ये मी एक्सपर्ट म्हणून काम करतो, हायकोर्ट्समध्येही जातो. नाही, पण ते लिगली ग्राह्य धरतात? हो. सी कसं असतं, कोर्टामध्ये इज द ऑनरेबल जज इज द एक्सपर्ट ऑफ द एक्सपर्ट्स. सो
इवन इफ द डॉक्टर सेज की हा मेंटली प्रॉपर नाही आहे व्यक्ती, तरी ते ग्राह्य धरायचं की नाही हे शेवटी जज ठरवतो. ओके. तसंच जेव्हा आम्ही एक्सपर्ट ओपिनियन द्यायला जातो, सो इट इज कन्सिडर्ड ॲज अन ओपिनियन, इट इज नॉट अ फायनल थिंग. पण मग माझं हे म्हणणं काय आहे याचा मी एक रिपोर्ट देतो की ही सिग्नेचर या व्यक्तीची का नाही आहे असं मला वाटतं, याचा रिपोर्ट दिला जातो. जज ते वाचतात, त्यांना जर का ते वाटलं की हे बरोबर आहे, ते क्रॉस एक्झामिनेशन करतात. समोरचं जज वकील आपलं क्रॉस एक्झामिनेशन घेतात, सगळे त्यांचे डाऊट्स असतील ते सगळे समोर मांडतात. मग ते क्लिअर झाल्यानंतर मग जज ते ओपिनियन ग्राह्य धरायचं की नाही हे ठरवत असतात. सो त्याचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये बराच उपयोग होतो. बऱ्याचदा तर केसेस कोर्टात जात नाहीत, इंटरनल इन्व्हेस्टिगेशन्स असतात. म्हणजे जर का एखाद्या बँकमध्ये एम्प्लॉई इन्वॉल्ड असेल की ज्यांनी फोर्जरी केली आहे, म्हणजे हायर अथॉरिटीच्या सिग्नेचर्स फोर्ज करून टाकल्या आणि प्रपोजल पास केले लोनचे, आणि नंतर ते जर का बॅड झाले जर का अकाउंट्स, तर मग ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळतं की कोणीतरी सिग्नेचर्स फोर्ज केले. तेव्हा ते इंटरनल इन्व्हेस्टिगेशन होतं, तिथे इंटरनल कमिशन बसवलं जातं. तेव्हा ते इट इज जस्ट लाईक अ कोर्ट, पण ते इंटरनल कोर्ट असतं. मग तिथे पण आम्हाला बोलवलं जातं. आता परेश, खूप सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, त्याचं उत्तर तू खूप डिटेलमध्ये द्यावं अशी अपेक्षा. ज्यांना तुझ्यासारख्या ग्रॅफॉलॉजिस्टकडे येणं शक्य नसेल काही कारणामुळे, आर्थिक वॉटेवर, तर त्यांनी स्वतःला हँडरायटिंगमध्ये कसं डेव्हलप करावं, राईट. म्हणजे स्वतःचं हँडरायटिंग कसं डेव्हलप करावं जेणेकरून त्याचा स्वभाव बदलेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं हँडरायटिंग चेंज करून स्वभाव कसा बदलतो तेही सांग. वा. सो थँक्यू डॉक्टर साहेब, मला ऑपॉर्च्युनिटी दिली हे बोलण्यासाठी डिटेलमध्ये. हस्ताक्षर जर आपण सुधारलं तर आपला स्वभाव सुधारू शकतो. आपण लहानपणापासून ऐकत असतो अक्षर सुधार, पण अक्षर सुधारायचं म्हणजे नेमकं काय करायचं हेच कळत नाही आपल्याला. सो हे कन्फ्युजन घेत आपण मोठे होतो आणि नंतर लिखाण आपलं कुठेतरी बाजूला पडतं आणि हा विषय संपतो. पण अक्षर सुधारायचं म्हणजे काय आणि अक्षर सुधारल्याने नेमका स्वभाव कसा बदलेल याबद्दल जर का समजायचं असेल तर अक्षर हे काय आहे हे समजणं आवश्यक आहे. हँडरायटिंग किंवा हस्ताक्षर हे कम्युनिकेशनचं एक साधन आहे. आपण हे कम्युनिकेट करायला वापरतोय. म्हणजे दिस मे बी द मोस्ट कॉम्प्लिकेटेड वे ऑफ कम्युनिकेशन दॅट वी हॅव लर्न्ड. म्हणजे आपण पहिले शब्द बोलायला शिकतो, मग ती शब्द जोडून वाक्य बनवतो, मग आपण त्याच्यात एक्सपर्ट होतो, आपल्याला गाणी बनवता येतात. मग आपल्याला अचानक कोणीतरी सांगतं की जे तुम्ही बोलतायत ते आता वाचायचं आहे. मग ती एक वाचायची कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आपण बघायला लागतो. म्हणजे ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, म्हणजे बॉल आपल्याला कळत होता तेव्हा, पण बी फॉर बॉल हे नवीनच काहीतरी येतं. त्यानंतर मग जे आपण वाचायला लागलो ते लिहायला शिकवतात. म्हणजे जे आपण बोलू शकतो, वाचू शकतो, ते आता आपल्याला लिहायचं आहे. तर ही एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे की जे आपण बोलून कम्युनिकेट करू शकतो ते आपण आता लिखाणातून कम्युनिकेट करायला लागतो. सो पण लिखाण हे मुळात आपण कम्युनिकेशनसाठी शिकलो होतो. आता जर मी लिहितोय आणि ते वाचताच येत नाही आहे, म्हणजे मी पानभर लिहिलं आणि तुम्हाला त्यातलं एक अक्षरही कळत नाही आहे, याचा अर्थ तो तुमचा प्रॉब्लेम नाही, तो प्रॉब्लेम माझा आहे की मी कम्युनिकेट करू शकत नाही आहे, मला माझे विचार पोचवता येत नाही आहे. आणि जो त्याचा प्रयत्न करत नाही पोचवण्यासाठी, याचा अर्थ त्याचे विचार सांगण्यासारखे नाही आहेत. त्याच्या मनात काहीतरी गडबड चाललेली की जी तो पोचूच देत नाही आहे लोकांपर्यंत. त्यामुळे त्याचं अक्षरच इलेजिबल यायला लागतं, अक्षर वाचण्यासारखं नसतं. आपल्याला जर का आपले विचार चांगले करायचे असतील, लोकांपर्यंत पोचण्यासारखे आपले ट्रान्सपरंट विचार हवे असतील, तर आपलं हँडरायटिंग पण ट्रान्सपरंट पाहिजे. म्हणजे ते वाचण्यासारखं पाहिजे, सुवाच्य पाहिजे, लेजिबल अक्षर पाहिजे. तर मुळात एक गोष्ट जर का कोणी मला विचारली पटकन की अक्षर कसं असावं, तर ते लेजिबल असावं, वाचता येण्यासारखं असावं. तुम्ही लिहिलेलं अक्षर आणि अक्षर समोरच्याला कळलं पाहिजे. हे जरी तुम्ही पाळलं तरी तुमची ट्रान्सपरन्सी, तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट्स वाढेल आणि तुम्ही लोकांशी चांगला संवाद साधून लोकांपर्यंत पोचू शकता. कसं होतं हे सायकोलॉजिकल, कसं होतं? ओके. म्हणजे ही काय प्रोसिजर आहे की हँडरायटिंग तुमची सुधारलं की तुमचं फोकस वाढतो, माइंड क्लॅरिटी येते, ती कशी होते एक्झॅक्टली, काय होतं ते? ओके. सो आता उदाहरण म्हणून आपण एक फॉर्मेशन घेऊया. आयचा डॉट, म्हणजे मी जर का शब्द लिहितो इनिशियल, तर इनिशियल लिहिताना त्याच्यात 3 आय येतात, INITIAL. मग मला शब्द लिहिल्यानंतर परत मागे जावं लागतं आणि त्या आयला डॉट द्यावे लागतात. आता मी जर का घाईघाईतला असेल तर मी लिहिताना, घाईघाईतला माणूस लिहिताना परत मागे जाऊन तो आयला डॉट द्यायचा प्रयत्न पण करत नाही, तो तसंच पुढे पळतो. मग हे आयचे डॉट द्यायचे राहतात म्हणजे काय, घाई गडबडीमध्ये डिटेलिंग करायचं राहतं. आता हा स्वभावाचा भाग झाला. मी लिखाण करताना जर का डिटेलकडे लक्ष देत नाही, तर मी बाकीची कामं करताना पण डिटेलमध्ये लक्ष देत नाही. मग मी स्वयंपाक करताना माझ्याकडनं काहीतरी कमी जास्ती होत राहतं, किंवा मी अभ्यास करताना काहीतरी विसरून जातो, किंवा मी बिलं बघतो, बिलाची लास्ट डेट बघायची विसरतो. हे जे डिटेलकडे लक्ष न देणं आहे, हे अक्षरात आयचा डॉट नसतो तेव्हा लक्षात येतं की या व्यक्तीचं डिटेलकडे लक्षच नसतं.
मग आता हे करायचं असेल तर काय करायचं, तर थोडंसं थांबून आयचं डॉट नीट देऊन मग पुढे जर का आपण गेलो तर फार वेळ लागत नाही, पण आपले डिटेलकडे लक्ष देण्याचा स्वभाव आपला तयार व्हायला लागतो. सो हँडरायटिंग इज अ वे ऑफ स्वभावाची प्रॅक्टिस. एका प्रकारे एक्सरसाइज होते, Exercise एक पेशन्स येतो, एक जबाबदारीने आपण लिहितो, राईट, ऑटोमॅटिक प्रोसिजर होते. करेक्ट. म्हणजे हे प्रयत्नपूर्वक आपण करतोय. सो ही एक्सरसाइज तुम्ही केल्यानंतर हा स्वभावाचा भाग हळूहळू व्हायला लागतो. साधारण किती पिरियड जातो याच्यात? याला एक 3 आठवडे ते 3 महिने लागतात. डिपेंड करतं आपण काय फॉर्मेशनवर वर्क करतोय. आणि त्या अभ्यास कसा करावा? आपले रेग्युलर लिखाण जर का होत असेल तर ते लिखाणात वापरावं, किती किंवा pages? मुद्दामून पानभर रोज लिहिलं तरी होतं. तरी त्याचा उपयोग होऊ शकतो. काही फॉर्मेशन्स आहेत ते जर स्पेसिफिकली जर का त्याची प्रॅक्टिस तुम्हाला ग्राफोलॉजिस्टनी सांगितली असेल तर तुम्ही तेवढं फॉर्मेशन जरी काढत राहिलात, साधारण म्हणजे काय? म्हणजे आता Formation समजा exactly? कोणी ई काढतोय, त्याचा ई असा पोकळ असतो, जो ईचं फॉर्मेशन आहे छोटा ई इंग्रजीतला, त्याचा पोकळ असा एक गोलाकार असतो, तो जर का क्लोज होतोय म्हणजे तो येतच नाही ई, तर मग आपण त्याला सांगतो ओपन ईची प्रॅक्टिस कर, आयला डॉट द्यायची प्रॅक्टिस, मग तो फक्त ई आय असं बसल्या बसल्या लिहित राहू शकतो. आता ह्याने काय होणार? याच्याने काय होतं की त्याची लिसनिंग ॲबिलिटी वाढते आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशनही वाढतं. सो दिस इज अ गुड एक्सरसाइज. इफ यू राईट ई आय अँड देन गो बॅक, पुट डॉट्स, देन गो अहेड, राईट ई आय अगेन पुट डॉट्स. तर ही एक सिम्पल एक्सरसाइज, ही सिम्पल एक्सरसाइज जरी तुम्ही केली तरी त्याच्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन आणि लिसनिंग ॲबिलिटी वाढते. आणि कम्युनिकेशनमध्ये बोलण्याकडे जेवढं लक्ष दिलं जातं, आपण बोलण्याचे क्लासेस लावतो, मला बोलण्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं असतं, याच्याकडे लक्ष असतं, पण ऐकण्याला दुर्लक्ष केलं जातं. ऐकण्याचं स्किल वाढवण्यासाठी काही केलं जात नाही, तर ती स्किल याच्यात वाढते. कम्युनिकेशन आणि लग्न झालेल्या लोकांसाठी तर जास्ती महत्त्वाचं की ऐकणं हे किती महत्त्वाचं आहे. तर लिसनिंग ॲबिलिटी जर तुम्ही वाढवली तर लिडरशिपसाठी ते फार महत्त्वाचं असतं, कारण लिडरचं काम आहे ऐकणं. तसंच घरामध्ये एकमेकाला लक्ष देऊन त्यांचं ऐकणं, लहान मुलं तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांचं ऐकणं हे जे महत्त्वाचं आहे, हे तुम्ही नुसतं ई आयची प्रॅक्टिस करून, आय डॉट प्रॉपर देऊन याच्यात इम्प्रूव्हमेंट आणू शकतात. म्हणजे छोटीशी एक्सरसाइज आहे, ती तुम्ही अंमलात आणली तुमच्या रेग्युलर रायटिंगमध्ये, किंवा लिखाण होत नसेल तर नुसतं लिहिलं तरी तुमचा स्वभाव इम्प्रूव्ह होऊ शकतो. तुमचं अजून काहीतरी कम्युनिकेशन. टिप्स? काही फॉर्मेशन्स असतात जे आपण जर का अनावधानाने विसरलो तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. म्हणजे जर का मला टी लिहायचं आहे आणि टीला मी आडवी रेष जी देतात, ज्याला आम्ही क्रॉसबार म्हणतो, ती आडवी रेष जर नाही दिली एलला तर त्याचा एल झाला. तर आणि जर का मी ए लिहायचा आहे तर हा ए जर का वरून पूर्ण बंद नाही केला तर तो यू सारखा दिसतो. तर या ज्या गोष्टी आहेत, व्हीला जर का मी सॉफ्ट काढलं तर तो यू होतो, आणि यूला जर का मी शार्प केलं तर तो व्ही होतो. तर या गोष्टी कन्फ्युजन दाखवतात आणि अनावधानाने या गोष्टी रायटिंगमध्ये होत असतात. या जर का आपण एक पानभर जर का आपलं लिखाण केल्यानंतर जर बघितलं, ऑब्झर्व केलं, तर आपल्याला दिसतं की अरे जिथे अँगल यायला पाहिजे व्हीमध्ये, एममध्ये, तिथे मी सॉफ्ट करतोय, म्हणजे मॅकडॉनल्ड सारखा एम काढतो, सॉफ्ट करून टाकतो. तर माझा स्वभावही तसा होतो, मी सॉफ्ट होऊन जातो जिथे मी शार्प हार्श असलं पाहिजे. म्हणजे सॉफ्टनेस हा स्पोर्ट्समध्ये काही कामाचं नाही, तिथे ॲग्रेशन हवंच आहे. अच्छा, म्हणजे प्रोफेशन प्रमाणे Yes. चेंज झालं पाहिजे. क्या Yes. बात आहे. म्हणजे जिथे ॲग्रेशन पाहिजे, तुम्ही सेल्स पर्सन असाल तर तुम्हाला क्लोजिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आर्टिस्ट असाल तर तुम्हाला क्रिएटिव्हिटी महत्त्वाची आहे. म्हणजे अक्षर, जसं तुम्ही सुरुवातीला विचारलेलं, अक्षरं वेगळी वेगळी असतात का, तर क्रिएटिव्ह माणसाचं अक्षर वेगळं असतं आणि ते तसं असणं चांगलं आहे. आणि डॉक्टरचं? म्हणजे आपल्याकडे वेळ असेल तर मी याच्यावर आवर्जून बोलीन बोल. की हा नेहमी प्रश्न असतो की डॉक्टरांचं अक्षर कळत नाही. ते इतका ठाम मत झालेलं असतं की लहान मुलाचं अक्षर इलिजिबल असेल तर आपण म्हणतो डॉक्टर होईल. तर ॲक्च्युली याला 2 दृष्टीने आपण बघू शकतो. एक तर डॉक्टर हा एक पेशा किंवा प्रोफेशन असे की हीच मंडळी आपल्याला लिहून देतात काहीतरी. म्हणजे तुमचा आर्किटेक्ट तुम्हाला लिहून देतो का? तुमचा आर्किटेक्ट तुम्हाला लिहून देत नाही, तुमचा इंजिनियर तुम्हाला लिहून देत नाही, बिल्डर तुम्हाला लिहून देत नाही, ही लोक तुम्हाला लिहून देत नाहीत. तुम्ही डॉक्टरकडे गेलात की तो बिचारा तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहितो आणि तुम्ही लगेच त्याचं हँडरायटिंगचं ॲनालिसिस करता की याचं इलिजिबल रायटिंग. तर हा एक गैरसमज आहे की डॉक्टर्सचं अक्षर इलिजिबल असतं. बरेच डॉक्टर्स माझ्या ओळखीतले ज्यांचं अक्षर सुंदर असतं, अगदी लेजिबल असतं. आणि दुसरं जे सगळ्यांनाच अप्लाय होतं, ज्याचं अक्षर वाचता येत नाही, त्याच्या थिंकिंगमध्ये इतका फ्लो असतो, इतका फास्ट तो विचार करतो की त्याला ते एक्सप्रेस करावं असंही वाटत नाही. म्हणजे त्याला असं वाटतं असं याला कळणारच नाही आहे, मग सांगून काय उपयोग. तर तिथे ती इलिजिबिलिटी येते आणि कुठेतरी मनामध्ये, डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार चालू असतात, काहीतरी गडबड असेल तरच ते इलिजिबल होणार आहे. सो ह्या 2 आस्पेक्ट्स आहेत. तर डॉक्टर हे उगाच बदनाम झालेले हस्ताक्षराच्या बाबतीत, तसं नाही आहे. मंडळी, आपलं पण हँड रायटिंग लय भारी बरं का. म्हणजे मलाच कधी कधी समजत नाही. हो, मला आता दिसतंय इथे समोर. वा परेश, बोलता बोलता 2 भाग झाले, पण मला तर अजूनही वाटतं की आपण खूप काही बोलू शकतो, पण आपण वेळोवेळी भेटत जाऊ. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. नक्की. जाता आता काय सांगशील?
एवढं सांगेल, हस्ताक्षर हे संवादाचं माध्यम आहे, तसंच स्वतःला एक्सप्रेस करण्याचं माध्यम आहे. ज्यांना एकटेपणा वाटतो, डिप्रेशन वाटतं, त्यांनी सतत काहीतरी लिहित राहावं. लिखाणातून एक्सप्रेशन होतं. ही कला आपल्याला असं वाटतंय की कमी होत चालली आहे, दुर्मिळ होत चालली आहे, पण हे एक एक्सप्रेशनचं माध्यम आहे. तुम्ही जर लिहित राहिलात तर तुम्हाला एक्सप्रेस झाल्यासारखं वाटेल, व्यक्त झाल्यासारखं वाटेल आणि हलकेपणा येतो. आयुष्यामध्ये खूप चांगलं जर फिलिंग हवं असेल तर सतत लिहित राहा. थँक्यू सो मच. वाह परेश, तू इतका सुंदर एंड करा आहे. मी काय समअप करायची गरज नाही. मंडळी, शुद्ध लेखन फक्त शाळेत करायचं नाहीये, आयुष्यभर करायचं आहे. कारण आपल्याला सुधारायची संधी शाळेत दिली, ती आपण सुधारलो नाही तर मरेपर्यंत कधी ना कधी सुधरू शकतो. काही गरज वाटली तर मला फोन करा 2472626 वर. राम राम मंडळी, भेटूया. Visit our website, graphologyonline.com.